एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत थंडीच्या दिवसात खास खावी अशी गरमागरम आणि खुसखुशीत पालक पुरी। बरं, ही पुरी बनवताना आपण एक असा खास पदार्थ वापरणार आहोत ज्यामुळे ती बराच वेळ अशीच टम्म फुगलेली राहील। तर चला मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे आपल्याला एक जोडी पालकची स्वच्छ निवडून घ्यायची आहे। तर इथे फक्त आपल्याला पालकचे पानच घ्यायचे। नंतर आपल्याला पालक एका मोठ्या भांड्यात काढून पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। नंतर कढईमध्ये पालक घालायचा आहे आणि अंदाजाने 1 ग्लास पाणी घालायचे आणि गॅस चालू करायचा आहे। आणि इथे आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि मिक्स करायचं आहे। तर इथे पालक आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। तर इथे पालक पूर्ण शिजवायचा नाही आहे, फक्त 50% आपल्याला पालक वाफवून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला पालक थंड करून घ्यायचा आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, आलं आणि जिरे हे वाटून घ्यायचे। नंतर यामध्ये आपल्याला मूठभर कोथिंबीर घालायची आहे। तर कोथिंबीर मुळे पालक पुरीला टेस्ट खूप छान येते। नंतर यामध्ये आपल्याला पालक घालायचा आहे आणि छान फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता रंग पण किती छान आलाय। नंतर ताटामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय, नंतर तांदळाचं पीठ घ्यायचंय, बेसन घ्यायचंय आणि यामध्ये आपल्याला तीळ घालायचेत, हिंग घालायचे आणि हळद घालायची। नंतर चवीनुसार मीठ घालायचे। नंतर यामध्ये पालक प्युरी घालून हे छान असं मिक्स करायचे। तर इथे गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचंय आणि याचा छान असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर आता इथे गोळा तयार झालाय। तर आता हा 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून तसंच ठेवायचा आहे। नंतर 15 मिनिटांनी आपल्याला इथे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायच्यात। तर इथे तुम्ही एक मोठी पोळी लाटून झाकणाच्या साहाय्याने पुऱ्या करून घेतल्या तरी चालेल, पण अशी पुरी एकदम टम्म फुगली जाते। तर अशी छोटी पुरी लाटून घ्यायची। तर इथे पुरी जास्त जाड ठेवायची नाही किंवा पातळ पण लाटायची नाही। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे। तर इथे आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया। तर आता कढईमध्ये तेल घालायचे आणि तेल चांगलं तापू द्यायचे। नंतर आपल्याला तेलामध्ये पुरी सोडून घ्यायची आहे। तर बघा किती टम्म फुगली आहे। तर ही पुरी अजिबात तेल पीत नाही, एकदम मस्त पुरी होते। तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर अशा पुऱ्या तयार झाल्यात। तर ही तुम्ही दह्याच्या चटणीसोबत किंवा नुसत्या दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा ह्या पुऱ्या खाऊ शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही टम्म फुगलेली पालक पुरी? तर नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब